हॅलो फ्रेंड्स, आपल्या सर्वांची आवडती मालिका बाई तुझा आशीर्वाद या मालिकेच्या आजच्या शुक्रवार 5 जूनच्या एपिसोडमध्ये एकानंतर एक जबरदस्त ट्विस्ट आले आहेत. मग नेमकं घडलंय तरी काय? तर फ्रेंड्स, आजच्या एपिसोडमध्ये शेवटी राजाने अवनीला मनवलं घरात गृहप्रवेश करण्यासाठी आणि कोणालाही सत्य न सांगता राजा आणि अवनीने घरात गृहप्रवेश केला. पण हे सगळं सुलू आत्याला काही सहन झाले नाही. नमी या दोघांचा गृहप्रवेश करून घेत होती, त्यांचं औक्षण करत होती, तर सुलू आत्याने चक्क औक्षणाचं ताट उधळून लावलं आणि नमीला मारत हाणत आपल्या घरी घेऊन गेली. पण त्यानंतर पायलने राजा आणि अवनीचं औक्षण केलं, या दोघांचा घरात गृहप्रवेश करून घेतला. पण आता अवनीला हे सगळं आवडत नाहीये. आपण तुझ्या घरच्यांना फसवतोय, आपण त्यांना सगळं सत्य सांगायला हवं की आमचं लग्न खोटं आहे, असं अवनी राजाला म्हणाली. मग राजा आणि अवनी दांगट कुटुंबाला हे सत्य सांगणार का की त्यांचं लग्न खोटं आहे? तसं तर या दोघांचं लग्न खरं आहे, पण अवनीला असं वाटतंय. हे जर त्यांना कळलं तर काय होईल हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. फ्रेंड्स, आजच्या एपिसोडच्या सुरुवातीलाच राजा आणि अवनी लग्न करून घरी येणार, त्यामुळे दांगट परिवाराच्या घरासमोर DJ लावून जोरदार जल्लोष सुरू असतो. सगळेजण नाचत असतात, आनंद साजरा करत असतात. राजा आणि अवनीची गाडी ही घराच्या थोड्या बाजूला येऊन उभी राहते. अवनी विचारते, राजा, हे तुमचे शेजारी आहेत का? काही फंक्शन आहे का? तर राजा सांगतो, नाही, हे आपलंच घर आहे आणि हे माझ्याच घरचे आपल्या लग्नाचं सेलिब्रेशन करताय. अवनीला मोठा धक्काच बसतो. अवनी विचारते, आपल्या लग्नाचं सेलिब्रेशन? पण आपलं लग्न तर खोटं आहे ना? राजा म्हणतो, अहो, हे फक्त आपल्याला माहिती आहे, त्यांना कुठे माहिती आहे? ते तर आनंद साजरा करताय. अवनी म्हणते, अरे राजा, पण त्यांना कसं कळलं की आपलं लग्न झालंय? राजा म्हणतो, नाही, मला नाही माहीत त्यांना कसं कळलं की आपलं लग्न झालंय. अवनी म्हणते, जा लवकर त्यांना जाऊन सांग, हे सेलिब्रेशन करू नका, आपलं लग्न खोटं आहे. राजा म्हणतो, हो ठीक आहे. राजा हा बाहेर जाण्याची हिंमतच करत नाही आणि म्हणतो, नाही नाही नाही, मी नाही त्यांना सांगू शकत आपलं लग्न खोटं आहे. अवनी चिडून म्हणते, ठीक आहे, तू नाही सांगू शकत ना, मग मी जाऊन सांगते. असं म्हणून अवनी गाडीच्या बाहेर जाऊ लागते, तर राजा तिला सुद्धा थांबवतो आणि म्हणतो, प्लीज प्लीज, तुम्ही सुद्धा नका सांगू. इकडे दांगट कुटुंबाचा धांगडधिंगा सुरूच असतो. अवनी म्हणते, राजा, आपलं लग्न खोटं आहे, त्यांचा गैरसमज झालाय आणि आपण त्यांना असंच खोटं सांगायचं का की हो आमचं लग्न झालंय? राजा म्हणतो, नाही, मी नाही सांगू शकत त्यांना, तुम्ही पण नका सांगू. फक्त आजची रात्र त्यांना काही कळू देऊ नका, उद्या सकाळी मी सगळं सांगेल, प्लीज प्लीज. अवनी म्हणते, थांब, मला थोडा वेळ दे, मला विचार करायला वेळ दे. राजा म्हणतो, मी शपथ घेतो, मी उद्या सकाळी ना त्यांना सगळं खरं खरं सांगेल, फक्त आजची रात्र. नाहीतर आमच्या कुटुंबाची किती बदनामी होईल. लोक जमले आहेत, त्यांना कळेल की मी खोटं लग्न केलं आहे आणि खऱ्या बायकोला घेऊन घरी आलो आहे. नाही नाही नाही, तुम्ही फक्त आजची रात्र काढा. असं म्हणून राजा अवनीसमोर हात जोडतो. अवनीला हे करायचं नसतं, पण अवनी म्हणते, थांब थोड्या वेळ, मला विचार करू दे. इकडे धोंड्यांना सगळ्यांबरोबर मनसोक्त नाचत असतात. राजा विचार करतो, हे देवी आई, आता काय करायचं? जर अवनी मॅडम नाही तयार झाल्या तर मी सगळ्यांना काय तोंड दाखवणार? इकडे यशादा सुद्धा नाचत असतो. तेवढ्यात त्याच्या लक्षात काहीतरी गोष्ट येते. यशादा हा आपल्या घराजवळ येतो, दाराजवळ येतो आणि पायलला हाक मारतो, इकडे या, इकडे या. पायलला असं वाटतं की यशदाने फक्त नमीला बोलवलं आहे. पायल म्हणते, मोठ्या जाऊबाई, पहा, भाऊजी तुम्हाला घरात बोलवता एकटीला. नमी चांगलीच लाजते आणि म्हणे, अरे देवा, सगळं चांगलं होतं आहे. नमी ही यशादाजवळ येते आणि विचारते, काय रे, असं चार चौकात काय इशारे करतोस? लाज वाटते ना मला? तर यशदा म्हणतो, अगं, कोणत्या पण वेळेला मनात काही पण येऊ देऊ नको. मी फक्त तुला एकटील नाही तर पायलला सुद्धा बोलवलं आहे, त्या सगळ्यांनाच बोलवलं आहे. यशदा हा पायलला सुद्धा हाक मारतो. तर नमी म्हणते, आपल्या दोघात तिसरी कशाला, आपण दोघंच राहू ना. तर यशदा म्हणतो, गप्प बस, जा तिला घेऊन ये. तेवढ्या सुलू आत्या आणि दत्ता नमीला यशदाबरोबर पाहतात. सुलू आत्या चिडून म्हणते, आपली नमी तिकडे काय करतीये? तिला लई पूळ का मामाचा मामाच्या पोरांचा? तेवढ्यात इकडे पायल ही पाण्याला म्हणते, चल आपण दोघे डान्स करूया. हे दोघे डान्स करत असतात, पण नमी या तिघांनाही बोलवून आणते. हे तिघे यशदाजवळ येतात. तर यशदा म्हणतो, अरे, आपल्या घरात आता नवीन सून येणार आहे ना, मग सुनेचा गृहप्रवेश वगैरे करावा लागेल, ते माप ओलांडणं, लक्ष्मीच्या पावलांनी येणं. तर या दोघी म्हणतात, हो हो, आम्ही करू सगळी तयारी, तुम्ही टेन्शन घेऊ नका. तर यशदा म्हणतो, आता गावातल्या बायका जमा झाल्यात तर त्यांना एखादीला विचार, नवीन सुनेचं औक्षण करता की नाही?
तर या दोघी म्हणतात हो हो आम्ही विचारतो. तेवढ्या त्या दोघी थांबतात. नमी म्हणते काय यशा, येथे मी असताना तुला गावातली दुसरी बाई कशाला पाहिजे, मी करेल ना नवीन सुनेचं औक्षण. अरे शेवटी दांगट कुटुंबातली पहिली सून आहे आणि मी मोठी सून, माझाच हक्क आहे तो. यशाला म्हणतो ठीक आहे ठीक आहे, करा करा, चला सगळी तयारी करा. आणि तेवढ्यात पायल ही पाण्याला म्हणते पानू येतो का माझ्याबरोबर तयारी करायला. तर नमी म्हणते तुमच्या लग्नाचीच आपण तयारी करू बरं का, आता आपल्याला राजा आणि अवनीच्या गृहप्रवेशाची तयारी करायची आहे. पायल खूप लाजते. नमी तिला आतमध्ये घेऊन जाते. पाण्या म्हणतो ए ही काय बोलली, आमच्या दोघांचं लग्न विघ्न होणार नाही बरं का, त्या नमीला नीट सांगून ठेव. यशोदा म्हणतो अरे तू शांत हो, जाय नाचायला. यशोदा हा पाण्याला घेऊन नाचायला जातो. इकडे राजा हा मनातल्या मनात विचार करतो देवी आई अवनी मॅडमचा डिसिजन काहीतरी चांगला होऊ दे, पॉझिटिव्ह होऊ दे. एकतर आधी सगळंच तुझ्या मर्जीने सुरू आहे, आताही तुझ्या मर्जीनेच काहीतरी चांगलं होऊ दे. इकडे अवनी विचार करते राजाने मला खूप मदत केली आहे, स्वतःचा जीव धोक्यात घालून आत्तापर्यंत माझी साथ देतोय, त्याच्यासाठी तर मी एवढं करूच शकते. आणि राजा तिच्यासमोर हात जोडून म्हणतो पॉझिटिव्ह विचार करा, पॉझिटिव्ह विचार करा, काहीतरी पॉझिटिव्ह विचार करा. अवनी म्हणते ठीक आहे. हे ऐकून राजाला खूप आनंद होतो. अवनी त्याला सांगते पण फक्त आजची रात्र, उद्या सकाळी त्यांना सगळं सत्य तुला सांगावं लागेल. राजा म्हणतो हो हो नक्की नक्की, प्रॉमिस, मी त्यांना सगळं सांगेल. इकडे संपूर्ण दांगट कुटुंब आनंद साजरा करत असतं आणि त्याच वेळेस राजा गाडी सुरू करतो आणि घरासमोर गाडी आणून उभी करतो. सुलू आत्या सगळं रागारागाने पाहत असते. सुलू आत्याच्या चेहऱ्यावर 3 तेरा 12 वाजलेले असतात. आणि मग धोंडी अण्णा, यशोदा, पाण्या, धन्या हे सगळे गाडी समोर येऊन उभे राहतात आणि नवीन सुनबाईला पाहतात. त्यांना नवीन सुनबाईला पाहून खूप आनंद होतो. सगळेजण तिच्यासमोर हात जोडतात. तर अवनीसुद्धा त्यांच्यासमोर हात जोडते. राजा हा त्यांना बाजूला जायला सांगतो. तेवढ्यात पाण्या, यशोदा पुढे येतात आणि म्हणतात चला बाहेर चला बाहेर. आणि पण धोंड्यांना म्हणतो अरे फटाके तर वाजवा. धन्या हा फटाके वाजवतो. फटाक्यांची ही आतिषबाजी होते. सगळे खूप खुश होतात. आणि मग यशोदा धोंडियांना हे राजा आणि अवनीला गाडीच्या खाली उतरवतात. पण हार कोठे हार, धोंडियांना म्हणतो हार राहिली ना. यशोदा म्हणतो हे धन्या लवकर जा, हार घेऊन ये. तर राजा म्हणतो अरे हाराची काही गरज नाही आहे, हार आहे गाडीमध्ये. आणि धन्या मग गाडीतून हार बाहेर काढतो. दत्ता आणि सुलवात्या या नवीन सुनबाईकडे अशी निरखून पाहत असतात की या राजाने कोणती पोरगी पळून आणली आहे. यशोदा म्हणतो चला दोघे हार घाला. राजा आणि अवनी दोघे गळ्यात हार घालणार. इतक्यात धोंडियांना पुढे जातो. बाकीचे सगळे मुलं स्वतःच्या मागे मागे जातात. धोंडियांना म्हणतो सुनबाई आम्हाला तुमचं लग्न नाही पाहता आलं, कमीत कमी आमच्यासमोर एकमेकांच्या गळ्यात हार घालून पुन्हा एकदा लग्न करा ना, आमची तेवढीच तुमचं लग्न पाहण्याची इच्छा पूर्ण होईल. अवनी आणि राजा म्हणतात ठीक आहे. मग फटाक्यांची एकच आतिषबाजी सुरू होते. राजा आणि अवनी एकमेकांसमोर उभे राहतात. सगळ्यात आधी राजा अवनीच्या गळ्यात हार घालतो. संपूर्ण दांगट कुटुंब खूप खुश होतं. तर सुलवात्याचा मात्र चांगला जळफाट होत असतो. आणि मग अवनीसुद्धा राजाच्या गळ्यात हार घालते. सगळेजण आनंदाने टाळ्या वाजत असतात. सुलवात्या दत्ताचा चांगला जळफाट होतो. अवनी आणि राजा हे दोघे पुढे येतात. धोंडी अण्णाला खूप आनंद झालेला असतो आणि तो पुन्हा एकदा सुलवात्याला डिवसतो. धोंडी अण्णाच्या सुना आली घरी, आता धोंडी अण्णाच्या कुटुंबाला बाईचा आशीर्वाद मिळाला, सुले तुझा शाप फेल झाला असं म्हणून धोंडी अण्णा डान्सिंग सिंगिंग असं करत डान्स करत असतो. अवनी आणि राजा दोघे तसेच उभे असतात. तेवढ्यात पायल आणि नमी औक्षणाचं ताट घेऊन येतात. पायल म्हणते मोठ्या जाऊबाई हा तुमचा मान आहे. पायल तिच्या डोक्यावर ओढणी ठेवते आणि मग नमी पुढे येते राजा आणि अवनीला ओवाळायला. अवनी खूप सुंदर आहे म्हणून ती तिची नजर काढते आणि म्हणते जाऊबाई मी तुमची मोठी जाऊबाई बरं का, आणि चला बरं आता तुमच्या दोघांचा गृहप्रवेश होणार, तुमच्या दोघांचं औक्षण मी करणार. सगळे खूप खुश असतात. पण त्याच वेळेस या नमीच्या हातातून कुणीतरी जोरात औक्षणाचं ताट फेकून देतं. त्यामुळे धोंडियांना, यशोदा, पाण्या, राजा, अवनी या सगळ्यांना जबर धक्काच बसतो. आणि हे औक्षणाचं ताट फेकणारी दुसरी तिसरी कोणी नाही तर चक्क सुलवात्या असते. सुलवात्या चिडून म्हणते तुला लाज नाही का वाटत, या नालायक माणसांच्या घरी येतेस, त्यांच्या कार्यक्रमात सामील होतेस असं म्हणून सुलवात्या चक्क नमीच्या थोबाडीत मारते. नमी जमिनीवर जाऊन पडते. सुलवात्या सगळ्या गावासमोर धिंगाणा सुरू करते. त्यामुळे अवनीला मोठा धक्काच बसतो. अवनीला कळतच नाही हे सगळं काय होतं आहे. सुलवात्या म्हणते
तुला किती वेळेस सांगितलंय या माणसांच्या घरी जायचं नाही, का गेलीस तू? नमी चिडून म्हणते, माझा सख्खा मामा आहे, माझा हक्क आहे त्याच्या घरी जायचा आणि हे त्याचं घर आहे. तर दत्ता आणि सुलवात्या चिडून म्हणतात, असं काय बोलती का तू? त्याचं घर नाही येते, आमचं घर येते, आमचा पण हिस्सा आहे या घरामध्ये. ही सगळी भांडणं पाहून अवनीला मोठा धक्काच बसतो. तर सुलवात्याला धोंडी अण्णा ठणकावून सांगतो, कसला तुझा हक्क ग? पाय, तुझा शापसुद्धा फेल झाला. आज माझ्या पोराचं लग्न झालंय, माझी सून घरी आली आहे, माझ्या कुटुंबाला बाईचा आशीर्वाद मिळालाय. मी म्हणालो होतो ना, कावळिणीचा शाप काही खरा होत नाही, तसा तुझा शाप खरा झालेला नाही. कसं तोंड लटकवलंय, चल निघ इथून. सुलवात्या दत्ता खूप चिडतात. राजाला वाटतं अवनीसमोर हा काय धिंगाणा सुरू आहे. आणि यशोदा म्हणतो, अण्णा जाऊ द्या ना, आपली सून घरी आली, आज कशाला तिच्या तोंडी लागतात, द्या सोडून. अवनी हे सगळं पाहत असते, काय चाललंय तिला समजतच नाही. आणि मग धोंडी अण्णा नाचू लागतो, डान्सिंग सिंगिंग, माझी सून आली घरी, मला बाईचा आशीर्वाद मिळाला, माझ्या कुटुंबाला बाईचा आशीर्वाद मिळाला. राजा हा खूप खुश असतो. अवनी त्याच्याकडे पाहते, त्यामुळे राजा म्हणतो, जाऊ द्या, इग्नोर करा, टेन्शन घेऊ नका. यशोदा आणि घरातील सगळेजण अवनीला समजावून सांगतात, ती आमची आत्या आहे आणि आत्या अशीच आहे, खूप कुचकी आहे, तुम्ही तिच्याकडे लक्ष देऊ नका, तिला दुसऱ्यांचं सुख आहे ना पाहवलंच जात नाही. राजा हा सगळ्यांना गप्प राहायला सांगतो. अवनी ही शांत असते आणि तेवढ्यात धोंडी अण्णा घरात जातो आणि चक्क दारूची बाटली घेऊन दारू पित असतो. धोंडी अण्णा असं करतोय हे पाहून अवनीला मोठा धक्काच बसतो. राजा तिच्या समोर उभा राहतो की धोंडी अण्णाचं हे रूप अवनीने पाहायला नको. पायलला सुद्धा टेन्शन येतं. आणि मग धन्या पाण्या हे दोघे धोंडी अण्णाला समजावून सांगतात, अहो तुम्ही काय करताय, आज आपल्या घरात नवीन सून आली आहे आणि तुम्ही दारू पिताय, चला बरं आतमध्ये. आणि ते धोंडी अण्णाला आतमध्ये घेऊन जातात. पायल म्हणते, ओ भाऊजी, माझी जाऊबाईंशी ओळख करून द्या ना. तर राजा म्हणतो, आधी तुम्ही कोण आहे, तुमची माझीच ओळख नाही आहे. पायल म्हणते, अरे हो, जेव्हा मी आले होते तेव्हा तुम्ही नव्हता ना, मी आहे ना तो पानू आहे ना, त्या पानूची. तर पानू म्हणतो, नाही, ही माझी कुणी नाही आहे, रेग्युलर कस्टमर आहे, ती माझ्या गॅरेजमध्ये येत असते ना, रेग्युलर कस्टमर आहे. आणि मग राजादा एक एक करून सगळ्यांची ओळख करून देतो. हा माझा मोठा भाऊ आहे यशोदा, म्हणजे यशोधन. आणि हा आहे ना, तर अवनी म्हणते, हो ते बांधकाम क्षेत्रात आहे ना, मोठे कॉन्ट्रॅक्टर आहेत. हे ऐकून राजा चांगलाच घाबरतो की मीच झोडलेल्या टापा अजूनही अवनीच्या लक्षात आहेत. आणि राजा म्हणतो, आणि हा माझा छोटा भाऊ धनपाल आहे हा. अवनी म्हणते, आणि हो त्यांचं मोठं शोरूम आहे ना. राजा डोक्यालाच हात मारून घेतो. पाण्या म्हणतो, नाही शोरूम नाही आहे, गॅरेजमध्ये मेकॅनिक आहे मी. पायल यावर सुद्धा खूप लाजते. आणि राजा म्हणतो, आणि हे आमचं शेंडेफळ धनेश, हा कॉलेजमध्ये शिकतो. धनेश वहिनीसाहेब म्हणून तिला हाय करतो. आणि तेवढ्यात धोंडी अण्णा बाहेरून म्हणतो, आणि मी आहे धोंडी अण्णा, यांचा बाप, रॉकी द फादर. राजा अवनीला म्हणतो, आणि हे आमचे अण्णा, मी तुम्हाला सांगितलं होतं ना, आमचे अण्णा. पाण्या आणि धन्या म्हणतात, चला अण्णा आतमध्ये चला. आणि ते धोंडी अण्णाला पुन्हा एकदा आतमध्ये घेऊन जातात. तेवढ्यात धन्या हा औक्षणाचं ताट घेऊन येतो. पायल त्याला म्हणते, भाऊजी द्या इकडे, मी औक्षण करते. आणि पायल यशोदाला म्हणते, येथे अंगणात औक्षण केलं चांगलं दिसणार नाही ना, चला आपण घराच्या उंबरठ्याजवळ औक्षण करूया. माप ओलांडण्याची, लक्ष्मीच्या पावलांची सगळी तयारी मी आणि मोठ्या जाऊबाईने करून ठेवली आहे. यशोदा म्हणतो, हो चला आतमध्ये. आणि मग हे सगळे आतमध्ये जातात. इकडे चंद्रकांत अवनीच्या घरी मात्र मोठा धिंगाणा झालेला असतो. चंद्रकांत अजूनही शांत असतो. सगळे पाहुणे टेन्शनमध्ये असतात. विवानच्या आईवडील तेथे असतात. अवनीची आई रडत असते. स्वाती टेन्शनमध्ये असते. आणि चंद्रकांत कोणाशी काहीच बोलत नाही. त्यामुळे विवानसुद्धा खूप चिडलेला असतो. विवान म्हणतो, ओ चंद्रकांत साहेब, आता तरी काही बोला ना, आता का गप्प बसलात तुम्ही? तुमची मुलगी एका ड्रायव्हर बरोबर पळून गेली, तिने त्या ड्रायव्हरशी लग्न केलं आणि तुम्ही असेच शांत बसणार आहात का? स्वाती चिडून म्हणते, विवान नीट बोल, माझ्या अवनीबद्दल मी असं काहीच ऐकून घेणार नाहीये. तर विवान चिडून म्हणतो, तुमचा माझ्यावर विश्वास नाहीये? अहो मग तुमच्या सासऱ्यांना विचारा. तुमच्या सासऱ्यांची अवस्था त्या अवनीमुळेच झाली आहे ना. खूप मोठं घराणं, देशमाने घराणं, त्यात चंद्रकांत देशमाने, त्यांच्या एवढ्या ओळखी, त्यांना सगळे घाबरतात. आणि त्यांच्या नजरेसमोरच त्यांच्या मुलीने त्या ड्रायव्हरशी लग्न केलं आणि हे काहीच करू शकले नाही, हातावर हात धरून बसले होते. स्वाती चिडून म्हणते, बस झालं विवान,
तू मर्यादा सोडतोय. अरे अवनी ड्रायव्हरशी लग्न करूच शकत नाही. अवनीची तर किती स्वप्न होती. तिला विदेशात जाऊन शिकायचं होतं, ग्रीन आर्किटेक्चर शिकायचं होतं आणि तिने आम्हाला अनेक वेळेस हे सांगितलं होतं. आणि त्या राजाची तिची तर ओळखच नव्हती. ती त्याच्याशी लग्न कसं करू शकते. काहीतरी कन्फ्युजन होतंय, काहीतरी चुकीचं होतंय. तर विवान चिडून म्हणतो, म्हणजे मी खोटं बोलतोय? अहो तुम्ही खोटं बोलताय. तुम्ही सगळं माहीत असताना सुद्धा घरातील कोणाला काही सांगितलं नाही. तुम्हाला माहीत होतं ना त्या राजाबरोबर अवनीचं लफडं आहे. मग तुम्ही सांगायचं होतं ना. अहो दुसऱ्या कोणाला नाही, स्वतःच्या नवऱ्याला तरी सांगायचं. पण तुम्ही हे सुद्धा केलं नाही. विवान आणखीनच चिडतो आणि म्हणतो, ओ चंद्रकांत साहेब, आता तरी बोला ना. आता का तुमची दातखीळ बसली आहे? बोला काहीतरी. हे ऐकून चंद्रकांत खूप चिडतो आणि विवानवर ओढून म्हणतो, बस झालं विवान, आता मी एक शब्दसुद्धा ऐकून घेणार नाहीये. विवान, त्याचे आईवडील सगळे खूप घाबरतात. चंद्रकांत विवानला ठणकावून सांगतो, आता तुझ्या तोंडून एक शब्द जरी बाहेर पडला ना तरी जीवानीशी जाशील, एवढं लक्षात ठेव. विवानची चांगली टरकते. चंद्रकांत सगळ्या पाहुण्यांसमोर येतो, हात जोडून म्हणतो, आता तुम्ही सगळे या, फंक्शन संपलंय. असं म्हणून चंद्रकांत आपल्या रूममध्ये निघून जातो. अवनीच्या आईला खूप काळजी वाटते. अवनीची आई म्हणते, अवनी असं का केलंस ग तू? तर विवान चिडून म्हणतो, आता रडून काय फायदा? तुम्ही तिला थोडा धाक लावायला हवा होता. तिला एवढी मोकळीक दिली म्हणून ती पळून गेली. अवनीची आई म्हणते, स्वाती, मला यांची खूप भीती वाटते ग. आजपर्यंत त्यांना एवढं हरलेलं कधीच नाही पाहिलं. मी जाते त्यांच्या शेजारी. असं म्हणून अवनीची आई निघून जाते. तर विवान चिडून म्हणतो, जा जा, तुमच्या मुलीसारखं तुम्ही सुद्धा पळून जा. म्हणजे तुम्हाला स्वतःच्या नावाचं तर काही देणं घेणं नाही आहे. स्वतःची इज्जत महत्त्वाची नाही आहे. येथे माझ्या नावाची सुद्धा बेइज्जती केली. अरे माझ्यासारख्या येणाऱ्या मुलाला सोडून तुमची मुलगी त्या कॅबवाल्याबरोबर पळून गेली, त्याच्याशी लग्न केलं. लाज नाही का वाटत तुम्हाला? स्वाती जोरात ओढून म्हणते, बस झालं विवान, आत्ताच्या आत्ता निघा इथून, या तुम्ही. स्वाती आपल्यावर ओरडली त्यामुळे विवानला खूप राग येतो. स्वाती मात्र हात जोडून त्यांना जायला सांगते. आणि इकडे राजा आणि अवनी हे दोघे घराच्या उंबरठ्यावर येतात. पायल ही त्यांचं औक्षण करण्यासाठी तयार झालेली असते. धोंडियांना हे सगळं पाहत असतो. पायल पुढे येते आणि या दोघांचं औक्षण करते. दोघांना कुंकू लावते, दोघांना गोड खाऊ घालते. दोघे खूप खुश असतात. घरातल्या सगळ्यांना खूप आनंद झालेला असतो. आणि तेवढ्यात पाण्या हा माप घेऊन येतो आणि म्हणतो, माप ओलांडा आणि आतमध्ये या. तर पायल म्हणते, माझा पानू किती हुशार आहे, किती ग हुशार बाळते. पाण्या तिच्यावर दातूड खातो आणि गप्प बसायला सांगतो. पायल गप्प बसते. आणि मग अवनी ही माप ओलांडणार. तर पायल तिला म्हणते, असं कसं आतमध्ये येणार डायरेक्ट? नाव घ्यावं लागेल. चला चला नाव घ्या बरं. आणि अवनीला नाव काय घ्यायचं म्हणजे माहीतच नसतं. तिने कधी आयुष्यात लग्न पाहिले नाही, काही टी व्ही सिरियल वगैरे काही पाहिलेलं नसतात. त्यामुळे ती नाव घ्या म्हटल्यावर म्हणते अवनी. सगळेजण यशोदा वगैरे पाण्या खुश होतात. तर पायल म्हणते, अहो नाव घ्या म्हणजे तुमचं स्वतःचं नाव नसतं घ्यायचं, उखाण्यात नवऱ्याचं नाव घ्यायचं असतं. तर घरातले सगळे म्हणतात, हो 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 घ्या 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 घ्या, उखाण्यात नाव घ्या. अवनी ही राजाकडे पाहते. राजा म्हणतो, अरे कशाला, तुम्हाला माझं नाव माहिती ना धनराज. मग ते काही खूप थकल्यात त्या काही नाव घेणार नाही. त्यांना माफ करा, मी घेतो ना, मी छान नाव घेतो. आणि मग राजा हा नाव घेऊ लागतो की देवी आईच्या दरबारात टेकवला माथा, अवनीला घेऊन घरी आलोय मी आता, बाईचा आशीर्वाद मिळाला आता. हे ऐकून सगळेजण खुश होतात. तर लगेच धन्या म्हणतो, वा रे वा, काय भारी उखाणा घेतलाय आपल्या राजादाने. म्हणजे माथा आता असा यमक जुळवलाय. वा 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 वा. तर बाकी सगळे म्हणतात, नाही नाही नाही, खूप छान उखाणा आहे राजा, एक नंबर उखाणा, मात्र खूप छान घेतलाय. पायल म्हणते, चला आता मस्त हे माप ओलांडा आणि घरामध्ये या. अवनी हे माप ओलांडते. आणि मग त्यानंतर लक्ष्मीच्या पावलांची तयारीसुद्धा झालेली असते. राजा आणि अवनी एकमेकांकडेच पाहत असतात. धोंडी अण्णाला खूप आनंद होतो. यशोदा, पाण्या, धन्या सगळे खूप खुश असतात. या आपल्या घराला शेवटी बाईचा आशीर्वाद मिळाला, आपल्या राजाचं लग्न झालंच. आणि आजचा एपिसोड येथेच संपतो. फ्रेंड्स, बाई तुझा आशीर्वाद या मालिकेचा आजचा एपिसोड खरंच खूप भारी होता, इंटरेस्टिंग होता. आजच्या एपिसोडमध्ये अवनीचा गृहप्रवेश हा जवळपास झाला आहे. पण या मालिकेचा पुढील एपिसोड आणखीन भारी असणार आहे. आणखीन मोठा ट्विस्ट या मालिकेत येणार आहे. मग नेमकं घडणार तरी काय? तर पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू, धोंडी अण्णा अनेक वर्षांपूर्वी सुलू आत्याने घरावर जी कुदळ चालवली होती, ती कुदळ उचलून सुलू आत्याच्या अंगावरच फेकून देईल आणि म्हणेल,
तुझा शाप आम्हाला लाभलेला नाहीये. आमच्या घराला बाईचे पाय लागले, बाईचा आशीर्वाद मिळालाय. त्यामुळे सुलवात्या आणि दत्ता खूप चिडतील. आणि इकडे अवनी राजा एकमेकांशी बोलत असतील. अवनी राजाला ठणकावून सांगेल, राजा आपण तुझ्या घरच्यांना फसवतोय. त्यांना असं वाटतंय की आपलं खरं खरं लग्न झालं आहे, पण आपलं खोटं लग्न झालं हे त्यांना माहीत नाही आहे. आणि मला असं कोणाला फसवलेलं आवडत नाही. तू त्यांना सांगून टाक की आपलं लग्न खोटं आहे, आपलं लग्न खरं नाही आहे. तू नाही सांगितलं ना तर मी त्यांना सगळं सांगून टाकेल. त्यामुळे राजाला खूप टेन्शन येणार. मग आता राजा घरच्यांनाही सांगू शकेल का? घरच्यांनाही सांगितल्यावर त्यांची रिॲक्शन काय असेल हे सगळं पाहणं खूप इंटरेस्टिंग आहे. तर फ्रेंड्स, तुम्हालासुद्धा बाई तुझा आशीर्वाद ही मालिका आवडते का? नक्कीच कमेंट करून सांगा. आणि या मालिकेचे असेच नवीन नवीन एपिसोड, नवीन नवीन अपडेट सर्वात आधी पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजे या मालिकेचे नवीन नवीन एपिसोड तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. खूप 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 धन्यवाद.